जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरच्या हिराघाट परिसरातील आम्रपाली विद्यालयात आज माजी महापौर राजश्री चौधरी आणि माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आलाय। 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। आम्रपाली विद्यालयात गोरगरीब विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत। येथील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताची असून या विद्यार्थ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करत महिला शिक्षकांना साडी वाटप करण्यात आली आहे। यावेळी शिवसेना महिला आघाडी आणि शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख आणि या विभागातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी बालमित्रांनो, दीपावलीचा सण सुरू होतोय आणि आपल्या सर्वांचा आनंदाचा दिवस। दीपावलीच्या सुरुवातीलाच आपल्याला आनंद द्यावा अशी या विद्यालयाच्या मुख्याध्यापक असतील किंवा या संस्थेचे संस्थापक असतील यांची इच्छा होती आणि म्हणून दीपावलीच्या सुरुवातीलाच तुम्हाला शालेय गणवेश वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन की आपण विद्यार्थी बालमित्रांनो, आपल्या आई वडिलांच्या, आपल्या पालकांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे। प्रयत्न म्हणजे जे वडिलांच्या आईच्या अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण कराल, कारण आई वडिलांची इच्छा अपेक्षा आकांक्षा ह्याच असतात की आपल्या बालकाने, आपल्या मुलींनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे। चांगलं शिक्षण घेऊन समाजामध्ये आपलं नाव रोशन केलं पाहिजे आणि ही इच्छा आकांक्षा आपण पूर्ण कराल अशी या दीपावलीच्या शुभ दिनी आपल्याला शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना आजपासून सुट्टी लागलेली आहे आणि आपण सर्व सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तयार आहात आणि आपल्या सर्वांनी सुट्टीचा आनंद घेत असताना, दीपावली सण साजरा करत असताना आई वडिलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करा अशी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।